नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी अभिजित गोरे. आणि असं होतं की आपल्या शेतकरी मित्रांना किडन रोगाची लक्षणं कळत नाही. त्यामुळे ते काय करतात, मोगम पद्धतीने ज्या ठिकाणी खताची औषधांची विक्री केली जाते ते कृषी सेवा केंद्र असतील किंवा इतर ठिकाणी असतील, मोगम पद्धतीने त्याची मागणी करतात. आणि त्या मागणीमुळे काय होतं, त्यांची फसवणूक होण्याची यामध्ये शक्यता अधिक असते. कशामुळे, किंवा आपण जो कोणी विक्रेता आहे त्या विक्रेत्याला नेमकी आपल्या शेतातील पिकावर नेमकी कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे याची अजून माहिती नसते. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या पिकावरती चुकीचे औषध फवारणी केली जाते. त्यामुळे आपल्या शेतीतील उत्पन्नाचा खर्चही वाढतो. हे झालं पिकातील किडन रोगाचं. पण आज शेती करत असताना आपल्या शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. बाजारभाव असतील, तुमचं पीक सल्ला असेल, किंवा गोदामांची उपलब्धता असेल, किंवा कृषी विभागाच्या योजना असतील, त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती, कुठं अर्ज करायचा आहे. आता या सगळ्याची माहिती आपल्याला कुठून मिळणार. आज जर आपण थोडक्यात जर याचं पाहिलं, फक्त किडन रोगीचं, एखाद्या किडीसाठी किंवा रोगासाठी आपण जर कुठं गुगल किंवा युट्यूब सारख्या माध्यमावर जर आज सर्च करायला गेलो तर एक जर आपण समस्या टाकली तर त्याचे 10 उपाय आहेत. त्यातल्या नेमके कोणत्या उपायावर आपण उपाय घेतला पाहिजे किंवा कोणता उपाय अवलंबला पाहिजे, तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यावश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाविस्तार AI हे ऍप विकसित केले आहे. ज्यामध्ये आपल्याला पीक सल्ला, ज्यामध्ये आपल्याला आपण निवडलेल्या पिकाचे, आपले कडधान्यवर्गीय पिकं असतील, भाजीपालावर्गीय पिकं असतील किंवा फळ पिकं असतील, या सगळ्या पिकाच्या ज्या अवस्था आहेत, पार लावणीपासून तर काढणीपर्यंत जे काही अवस्था आहेत, कोणत्या अवस्थेत कोणता रोग येतोय, कोणती कीड येते, त्याचं किंवा त्याला खत माता कृती, याचा एकदम आधुनिक पद्धतीने सल्ला दिला जातो. त्यात दुसरा असा ऑप्शन आहे की मृद आरोग्य पत्रिका, ज्यामध्ये आपल्याला आपल्या गावातील आपल्या शेताचं चून खडकाचं प्रमाण किती आहे किती नाही याची आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्यात असा ऑप्शन आहे की खत मात्रा व्यवस्थापन. आपण जे काही पीक लावलंय त्याला नेमकी किती खताची गरज आहे, कोणतं नत्र किती प्रमाणात दिलं पाहिजे, स्फुरद किती प्रमाणात दिलं पाहिजे, पालाश किती प्रमाणात दिलं पाहिजे, हे या माध्यमातून याची माहिती आपल्याला आता होणार आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की आपल्या शेतीतील पिकाची लागवड करण्यासाठी लागणाऱ्या हवामानापासून तर पीक निघाल्यानंतर लागणाऱ्या बाजारपेठेपर्यंतच्या हमीभावापर्यंतची माहिती आपल्याला महाविस्तार या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता अगदी सहजपणे मिळणार आहे. तर लगेच गुगल प्ले स्टोर वरती जाऊन कृषी विभागाचे महाविस्तार हे ऍप डाउनलोड करा. आता आपल्या पिकाची निगा राखण्यापासून ते आपल्या सहकारी शेतकरी मित्रांशी चर्चा करण्यापर्यंतचा प्रवास या महाविस्तार AI ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेती प्रवास सुरू करूया. एकत्र पुढे जाऊया, शाश्वत शेती करूया. धन्यवाद.